श्री स्वामी समर्थ. आता लवकरच गुरुपौर्णिमा येणार आहे. 10 जुलै 2025 गुरुवारी गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, स्वामींना घरच्या घरी आपलं गुरुपद कसं द्यावं, याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपले नित्यकर्म उरकून घराचीही साफसफाई करून उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे. आता प्रश्न येतो की आम्ही स्वामींना गुरुपद कसे द्यावे. तर लक्षात घ्या, गुरु करणे म्हणजे कोणता धागा बांधला किंवा पूजा हवन केले म्हणजे गुरुपद दिले असे होत नाही. गुरु भेटतात ते म्हणजे आपल्या मनापासून आपण किती अंतःकरणाने स्वामींना आपले मानले आहे, त्यांच्यावर आपला किती विश्वास आहे. आपल्याला गुरु करायचा नसतो, आपल्याला त्यांचे शिष्य व्हायचे आहे. स्वामींची काय इच्छा आहे, जे स्वामी करतील तेच आपल्यासाठी सर्वस्व योग्य आहे. तो खरा शिष्य आहे, आपल्याला तो शिष्य व्हायचे आहे. म्हणून स्वामींना गुरुपद देताना आपला अंतःकरण स्वच्छ आणि स्वामींवर पूर्ण विश्वास राहिला पाहिजे. स्वामींना गुरुपद देताना सर्वप्रथम स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसून हातात नारळ आणि त्यावर एक गुलाबाचे फूल ठेवा. नारळाचा शेंडा महाराजांच्या समोर येणार तसे ठेवायचे आहे आणि त्यानंतर महाराजांना म्हणायचे आहे, आजपासून ते येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझे आई वडील बंधू सखा सर्वस्व काही तुम्ही आहात आणि हाच जन्म नाही तर येणारा कित्येक जन्मात आणि कोणत्याही जन्मात माझा तुम्ही शिष्य म्हणून स्वीकार करावा. मला तुम्ही तुमचं गुरुपद द्यावं. महाराजांचे गुरुपद घेणे म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे. महाराजांना हेच म्हणायचे आहे की कितीही संकट दुःख आले तरी तुमची साथ मला कधीही सोडू देऊ नका आणि माझ्याकडून दररोज तुमची नित्य सेवा नामस्मरण घडू द्या असे स्वामींना प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर ते नारळ स्वामींजवळ ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. त्याआधी आपल्या उजव्या हातात 2 पळी पाणी घ्यायचे आहे आणि त्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादुदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम शिरसात धारयाम्यहम. नंतर ते पाणी आपल्याला ग्रहण करायचे आहे आणि त्यानंतर स्वामींना मुजरा करायचा आहे. आपण हे गुरुपद आपल्या घरच्या घरी केलेलं आहे, त्यामुळे जे ते नारळ होतं ते तुमच्या जवळपासच्या दत्त मंदिरात किंवा स्वामी मंदिरात किंवा केंद्रात ठेवायचे आहे आणि ते गुलाबाचे फूल आहे ते स्वामींजवळ ठेवायचे आहे. अशी साधी सोपी गुरुपौर्णिमाची सेवा आणि गुरुपौर्णिमा आपल्याला साजरी करायची आहे. चला तर व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.